काय करू राहिली? साडी तर घालू दे मला. इकडे ये पहिली. हाय इकडे ये. काय तुला सांगितलं तेवढंच करे जाय. लय पुढं बोला जाऊ नको. आता काय केलं मी तुमच्या शब्दाच्या बाहेर तरी आहे हा, का? मग सत्य सांगा. मग मी तुला तेच सांगू राहिलोय. आता मी चाललोय बाहेर. तो घराच्या बाहेर निघायचं नाही. अहो पण बाथरूम तर बाहेरच आहे ना. हा? बाथरूम तर बाहेरच आहे ना. बाथरूम असू दे बाहेर. वाटलं तर बघुल्यात मूत. काय बघुल्यात. शे पण बाहेर निघू नको. हा, मी बाहेर पडली तर काय फरक पडतोय? सांगितलं तेवढंच कर फक्त. तुला सांगितलं तेवढंच कर. असं वाटतं जेलमध्येच आहे मी. जर माझ्या पुढचं जर बोलली हा मग ठोक्या राहील माक. हा, समजलं? असं तुम्हाला वाटत होतं ना तर मग एखादी मुकी बायकोच करायची होती. हा, मुक्की ना. मुक्कीपेक्षा मुक्का मारे माक. तेच हा, ना, तेच मी गप मुकाट गिळते म्हणून तुम्ही माझा फायदा घेताय नाही का? मुकाट्याने घरात खायचं, घरात लोळायचं. दरवाजाच्या बाहेर निघायचं नाही अजिबात. आणि जर निघाली काय कराल? जर मला कळालं काय कराल तुम्ही? आल्या ना काय तर कराल? तुझ्या कमरापासून तांगडे आऊट. हो डायरेक्ट आऊट टाकील. ठोणार नाही पाय चालायला. मला राहायचंच नाही तर जाऊ देत. कुठं जायचं मी तुला? जाते मग निघून. कुठं जायचं तुला? कुठं जायचं सांग पटकन. कुठं जायचंय? ठीक आहे मी घराच्या बाहेर नाही जाणार. मी घरातच बसते. हा, शिस्ती सांगतो. येडच थांबायचं, येडच राहायचं. लगवी सुद्धा येडच करायची. बाहेर जायचं नाही. हा, तुला सांगून पाहिलं. एकदाच सांगितलं, दोनदा सांगितलं. ऐकायलाच तयार नाही. पण आता तू फक्त बाहेर निघ. मग तू आक बघतो. मैत्रिणी माझी काजल. कोणती मैत्रीण? कोणी मैत्रीण करायची नाही इकडं. अहो पण अजिबात नाही. माझ्या घरात सुद्धा कोणी आणायचं नाही. आणि तुला सुद्धा कोणाच्या घरी जायचं नाही. पण एकटीला कंटाळा येतोच. काहीच नाही कंटाळा. मोबाईल पाहत बस. मोबाईल पाहत बस. काही तुला पुस्तक आणून देतो. पुस्तकाचं वाचन कर. हा, तुमची खूप दादागिरी होते माझ्या. दादागिरी जशी वागायला लागली ना तसं माझ्या डोक्यात उजेड पडायला लागला. हा, तुला तसं केल्याशिवाय नाही. आता मला ये परत जर घरात नाही दिसते ना मग समजेल तुला. ठीक आहे चाल येऊ मग. चाललोय मी बाहेर. ठीक आहे. मला कधी टाईम लागेल कधी नाही कधी येईल हे मी सांगू शकत नाही. मी आतून कडी पुढे आतून कडेला होते बोलले ना मी. मी लावतो बाहेरून काय कडे. बाहेरून कशाला? आतून नको लावतो. सांगितलं तेवढं कर. मी बाहेरून कडे लावतो. टाळा नका लावून जाऊ म्हणजे. टाळा नाही लावला कडेच लावेल. आणि मला काय लावायचं ते तू मला नको शिकू. हा ठीक आहे. हा, चाल जाऊ का? हा, काय दादागिरी करतात माझ्यावर. खरंच मला ना इथे राहूनच कंटाळा आलाय. चला बैलांनी चारा खाल्ला पण बसले बिचारे. काय त्यांना चारा द्यायचा? काय काय करतो? काय नाही ये बैल बसले चारा वगैरे खाल्लं ते नाही. हा का? हा आऊत सोडलं. बशीर. हा ते काही नाही पुरं. काय जिबेला काटे बिटे आले असेल रे या टायमाला आहे ना. हा जनावर चारच नाही खाती. आता माणूस आहे जपेले आहोत करी. हा का? म्हणलं जाऊ द्या मरते मग काय. करू दे आराम करू दे. मारला चक्कर म्हणलं जर संपला असेल ना हा, अजून टाकायची जरा तुम्ही चारा. नाही नको टाका. तेच उगाळ पाडली जाईल. हा ना तेच ते वहिनी का बरं येईना मग 2-4 दिवसापासून काय दिसा नाही तिकडे. कुठं? यायची ना ते काजलकडे काय नाही बंद करून टाकलं आता. का बरं? नाही रे काय रे मैत्रीण आणि मित्रां कुठे आयला तिकडे शेत आहे का? दाखवलं काय माहिती गणपतीची बायको पळून गेली तसं. मग हा मग तुला काय वाटलं इवी जाईल असं. काय बरं साहेब भाऊ आपलं गाव कसं आहे मला माहिती आहे ना. मोबाईल बंद केला वाटतं. मोबाईल आहे हा, पण ते पहिले आहे ना. तिला ना डायरेक्ट पुस्तक आणून दिले आता. हा का? वाचन कर म्हटलं वाचन. हा का? तेव्हा तो डोक्यात उजेड पडेल. आयला लयच वातावरण टाईट करून टाकलं बाबा. लय 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 हा? आता डायरेक्ट बाहेर कडे लावून घेतली घरात टुल्ली. हा ते मला मुतायचं कात म्हटलं बघूयात. चालेल समजा हे लागलं मग 2 नंबर. 2 नंबरला पाऊस जा तरी कंट्रोल करेल तवर मी जाते ना घरी. हा का? तवर मी जाते घरी. हा नाही रे एवढा अत्याचार नाही करायला पाहिजे. नाही रे भाऊ. हा मी तर काय करणार माहिती मा बायकोला गाडी घेऊन दिली भाऊ. हा. जाय तू बिंदास जायचंय. अरे काम राहत आपले अर्धे काम करते ती. अरे पण तुझी बायको तशी नाही हा, वागत. माझी बायको तशी नाही. अरे असं नाही राहत. हा. मला थोडंसं 1-2 ठिकाणी ऐकायला आलं तर म्हणून मला काय बात करतो? मग
म्हणजे काय कोणाला काय फोन बिन केला अरे गेले का जाते बसायची कुठे पण डायरेक्ट टायमिंगला येते घरी. हा मग कामधंदा नाही करीत काही नाही मग कुठं बसू डोक्याला ताण करीत. नाही बाई हे बी चुकीचं आहे भाऊ. मग नाही जर वातावरण चांगलं असलं ना तर असं गैरफायदा नाही घ्यायचा. हा नवऱ्याने काय कमी केलं का नाही. तुला खायला प्यायला साड्या जिडं म्हटलं तिथं नेलं असेल तुला फिरायला काय कमी पडलं माकून. नाही नाही, असं नाही करायला पाहिजे. मी हे चुकीचं आहे हा. भाऊ. हे एकदम 100% चुकीचं भो कोणी सण नाही करणार पण आता कसं आहे ते बरं आहे. कुठं आता लोकायला बायका भेटा ना. आहे. वाटत ना तिच्याकडे पाहून असं ती करेल म्हणून पण तू नाही, म्हणतो. मला नव्हतं वाटत रे. हा? मला सुद्धा वाटत होतं हा का? नवीन नवीन मला लय प्रेम दिलं लय प्रेम दिलं. हा. मला शब्दाच्या पुढे जात नव्हती काहीच नाही. जिडं म्हटलं नाही तर तिथं मग तू असं करायचं आहे ना जिडे गेला तिथे घेऊन जायचं ना तिला. चायला तर बाहेर न्यावा. हा आता मागे तुला तर माहिती आहे किती काम राहते. हा गणगण राहत. ये गावाला जायचं त्या गावाला जाय या कार्यक्रमाला जायचं त्या कार्यक्रमाला हा, हा. परत शेतीत काम करायचं हे करायचं. मग ती एकटी राहते घरी भाऊ काय वावरात जाऊ देत नाही का आता. आता वावरात मी जातो. हा, तिला तिला नाही तिला वावरात सुद्धा बंद केलं. नाही का. अरे पण तिला वावरात पाठवा हा एक तर लोक वावरात सुद्धा जातील. लोक काय सोपे रे भाऊ. मवार मकरा आता बाब्या जाता बाब्या जाता तर लगेच कळतो लोकायला एसटीने गेला बाब्या. बरोबर बाबा दोन जर लगेच सुटले. हा का एवढं एवढं बेकार अरे मग बाबा काय सांगतो आहे ते बरोबर. नाही हे तूही बरं सांगू राहिले बघ सांग. नाही मी तर असं नाही तर ऐकलं. काय नाही तर घे ऐकून आणि तू जाय तिच्याकडे. नाही रे यार असं काय यार. तुम्ही काजल वरी सांगू दिले तवल ना. नाही रे बाबा तिथं बाबा हा. अवघड आहे बाबा नको तिला नको सांगू. नाही मी असं ऐकलं होतं म्हणजे राग नको मानू. मी असं ऐकलं होतं का बा ती लय शिस्त शिरवाई आहे आणि तुझ्या शब्दाच्या पुढं नाही आहे पण तू म्हणतो मग मला असं आरोप मला पटा ना बाई. नाही पट तुला नाही पटायचं जाऊ दे मरते हा, काय म्हणलं शिस्त. आता बाई त्याच्या घरात जास्त त्याला माहिती. हा तुला काय माहिती माझ्या घरातलं वातीवर हा, काय ते आहे. बरोबर आहे की नाही. नाही, ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या मी. हा शेवटी तुझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती तुझ्या घरातलं कोणला म्हणजे हा, बरोबर. तुलाच माहिती ना आता सगळं. नवऱ्यालाच माहिती होईल ना. हा हा मग बाहेर त्याला काय माहिती होणार. बरं काय पकडल्याशिवाय का तू असं वातावरण तयार केलं. नाही नाही थोडंसं ना मोबाईलवर बोलता बोलताय ना ऐकलं मी बस. अरे, नाही नाही मग तू जे केलं ना ते बरंच केलं. म्हणलं फसायपेक्षा आहे ना म्हणलं याला घरात ठेवलं ते हो, परवडल. ते मोबाईल डायरेक्ट तिचा मोबाईल माग जमाय. गणपती बायकोचं असंच झालं. हा. त्यानं 35,000चा मोबाईल घेऊन दिला. हा. 8 दिवसात पळले. सांगा 5,000 गेले 35,000 गेले. ती बायकोही गेली. बायकोही गेली. मग त्यापेक्षा तिचा मोबाईल घेतला हा आणि आपल्या ताब्यात घेऊन टाकला. पण तुला कोणाच फोन आहे रे त्याच्यावर. नाही रे डायरेक्ट याच्यावर टाकले ना हा का ते नंबर पाहिले ना ब्लॅकलिस्ट टाकून दिले. बरं जाऊ दे आता कोण आहे काय विचारलं असतं पण तू पण म्हणशील नाही 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 ते काय काय रे होते तुला पांगल्यान पागत लांबल्यान लांबत त्याच्यापेक्षा ना भाऊ मग बोललेलं जाती बोललं मोठा तुम्हाला. वस्ती हा हम्म. तू नको लय असून मग विचारी जाऊ नाही नाही तुला हे आनंद झाला असेल. नाही रे तू बाबा, काय राहिलं. स्वप्न तू काय स्वप्न नाही 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 नाही. मी आहे ना बाबा. हसून विचारितो आणि बरोबर तिकडे पुढे गेला का रडून सांगतो लोकायला. नाही 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 नाही. मी आहे ना या बाय मी आता ते बंद केलं मला आहे ना तुला पाहिल्या कोणत्या खोडे कमी होते आवर रे साम्या तू काय स्वप्न फसलो नाही. नाही एकदा मी. हा फसला होता ना आणि मग ते केद्याच्या बायकोचं असं सांगितलं लोकायला त्याला माहित पडलं त्यानं मोकार सगळे मला तो आली माझ्या मला आली किती बाडवलं तुला. तसपासून मी बंदच केलं हो. अरे बरं. कोणाचंच कोणाला सांगायचं लय नाही अवघड. डायरेक्ट कानाला खडा. अरे बरं. हा. मग त्याच्यानंतर ते झालं हा. संगीचा नंबर होता माझ्याकडे ती हाय बाय टाकायची रोज. अहो, तिच्या नवऱ्यानं पाहिलं आणि माझा फोटो पाहिला त्यानं तिला काय बोलायचं ना तिला सोडून माझ माग लागलं तर सांग बरं मग तूच सांग बरं मग. हे नंबर सगळ्या बायचे डिलीट केले आता मी बरोबर. नंबर ठेवलं नाही कोणाचं. ठोस नको बाबा. बरं आता इकडे कुठे चालला तर आता इकडे ना मी ना रानात चाललोय हां हां म्हटलं तेवढं मोटर बंद करून द्यावा. हा. मकाला पाणी लावलं होतं ना मोकळं आता बरं आलं असेल आणि पाणी निघत आलं असेल. म्हटलं आता एमटी मोटर चालायची ना तर म्हटलं मला जाऊन यावा तर येतो मोटर बंद करून. हा तू ये बी ये मी ते चल. आवाज करायला उठून आता बरं येऊ का. हा लय झोपा घेऊन राहिला तू बी. हा आवडत काम आहे चाल लय बेकार माणूस आहे. दरवाजा उघडा कोणी आहे का बाहेर. हा दरवाजा उघडा. ऐक लाईट पण गेली होती आतमध्ये जीव असा कासावीस होत होता गुदमरायला झालं मला एकदम. म्हणजे चाल तुला माहिती झालंच वाटतं ना. हा? मला काय माहिती लाईट जाणार ते. नाही ती लाईट जाऊ दे मरते ही लाईट परत येते पण दुसरी लाईट येईन का परत गेलेली. म्हणजे सगळीकडे लाईट गेली आहे का. मग तुला आधी काही माहिती नाही. काय म्हणजे मला कळालं नाही मला काय बोलायचं तुम्हाला. सगळं गावात माहिती झालं तुला माहिती नाही. अहो, माझा नवरा मला असं रोज कडी लावून जात असतो बाहेर मला कसं माहीत पडेल. मला कुठे तो बाहेर पण कुणाशी बोलू देत नाही. मीच कसे दिवस काढते. वाईट झालं वाईट. वाईट तर आहेच पण आता काय करू मी नवरा आहे शेवटी त्याचं ऐकावं तर लागेलच ना मला. अहो तुम्ही रडताय काय झालं काय तुम्हाला. अहो भाऊजी काय झालं तुम्हाला. बाबूराव बाबूराव यांना काय झालं यांना. अहो, बाबूराव. बोला ना बोला लवकर. सांगताच येत नाही मला आता.
त्याच्या पुढचं म्हणजे अहो सांगा ना, काय झालं यांना? काय झालं? बोला तरी लवकर. तरी त्याला म्हणलं थांब थांब थांब, नाही थांबा ना, गेला रस्ता क्रॉस करा. आणि पुढचं काय सांगू? असं कसं झालं? पण तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नाही घेऊन गेलात का? मला सांगा बघू. इतका मोठा आवाज झाला, इतका मोठा भयंकर आवाज झाला, माझे डायरेक्ट कान ठळत बसले, माझे डोळे झाकले, डायरेक्ट डोळे माझा झाकले. जीव राहत नाही. मला घेऊन चला त्यांच्याकडे, मला घेऊन चला. कुठल्या हॉस्पिटलला आहेत ते? आणि डॉक्टर काय बोलले आता मला? नाही ना, फक्त ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून दिलाय फक्त तो, का? म्हणजे हालत चालत नव्हता ना. मग येत तगडं इट होतं वर. आहो मग तुम्ही त्यांना डॉक्टरांना नाही दाखवलं का? डॉक्टरांना नाही दाखवलं? तुला सांगायला आला होते ना. अहो मला नंतर सांगायला यायचं. बरं जाऊ दे, राहू दे ते. तुम्ही चला, मला माझ्या नवऱ्याकडे घेऊन चला. डॉक्टर कडे त्या जोडदाराने नेला ना, त्याला विचार मला कस काय पेशंट म्हणून शिवून राहिले ते, एवढं सगळं कसं झालं ते? शिवून राहिले, शिवून म्हणा. आता काय करू मी एकटी बाई? जाऊ दे, मला माझ्या नवऱ्याला भेटायचं. चल, चला चल. भाऊजी, घेऊन चला मला लवकर. चला लवकर, चल पटव. चला लवकर चला. आता ना- अजून किती लांब आहे हो? लवकर चला ना. तसं जाऊ नाही जमणार, मग त्याला कपडे बिपडे घ्यावं लागतील चेंज करायला. अहो, ते पण मी पहिले माझ्या रक्ताना मागून गेले, तू कपडे पाहिले तर तू घेऊ तू अहो, मी पहिले माझ्या डोळ्यांनी बघितलं असतं, मग गेले असतो ना आपण तिकडे नंतर कपडे आणायला. हा चल चल चल, आधी कपडे घे तू, त्याच्या इकडे मापाचे कुठं? आपल्या घरात तू कपडे घे, त्या मापा चाल ना. अहो नंतर घेऊ, पहिलं मला बघू दे. अगं बाबा काय बघत तू, हाय दवाखान्यात अहो माझा जीव नाही राहतो. हा चाल ना, ते कपडे घे लगेच, चल चल लवकर घे बरं हे कपडे. कुठे आहेत? घे घे त्याला पुसायला टायल टोयल घे दोन. हा, कुठे ठेवलं? कुठे टावेल तुम्ही? तिकडे घे 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 कुठं? ती पिशी उचलून घे. हा हा, मी घे ती उचलते. पिशवी उचलून. हा हा उचल उचल. हा ठीक आहे. अहो दरवाजा काय लावलाय? ओ अहो दरवाजा उघडा ना. हा काय पस्तावा आहे हा? अहो मला यायचं माझ्या नवऱ्याकडे, दरवाजा उघडा. चला मग. छे, दरवाजा कोण उघडला हिचा? थांब, मला आहे ना मध्ये जाऊन पाहू दे. चंपे, चंपे, चल आता कुठे गेली बा ताई? चंपे, चल आता अवघड झालं बात. आता कुठं पावा बा ताईला बा? तर तिचा फोन लावा, तर फोन माग जमा करेल. कोणाला विचारावा? कुठं पावा आता हिला? पहिलं आता दरवाजा लावून घेतो, तर पहिलं शोध घेतो हिचा कुठे गेली. तर आले या रस्त्यानं जातो परत. काय पाणी चाललं बाहेर? सकाळी चांगलं फुटलं होतं हो. गेलं बघ, त्याला काय दिसत लागली कोणची काय नाही. नाही, मला कसं वाटलं होतं याला चांगलं होईल बाबा काय. ए शिरपत, हा, मी काय म्हणतो, काय तुला एक विचारू का? काय तर माझी बाईक पाहिली काय? तू बायको? हां, म्हणजे खरं सांग बरं का. आलं तू बायको? तू तर त्या माग म्हण मी चिडत बसतो म्हणलं का, चिडत बसत ती. अरे मी नेमकं ना रानात गेलतो, हां. मी ना बाहेरून कडी लावून गेलतो. माझ्या बायकोला मी सांगितलं मग घराच्या बाहेर निघायचं नाही. लय- कडी कोणी उघडली तेच कळालं नाही रे. तरी तू इतका नालायक आहे ना, काय? कुलूप लावून जायचं रे. तुला मी लय बाहेर सांगितले. अरे कुलपाची नाही केली, नेमकी हरवली. कुलपाई गावसाना, किल्ली गावसाना. मग चालू चालू म्हणलं रानात जाऊन लगेच यायचंय. अरे तोपर्यंत व्यवस्था ती लगेच पळाली. काय जाय बाबरा माहिती आहे कोणत्यानं दरवाजा उघडला असेल मग ते? का? लय नालायक लोक भाऊ, काय आपल्या गावात किती वांटेड लोक आहे. नाही ना. बरं आता कुठे गेली असेल रे? ती जायला जाऊ कुठं, पण ते आपल्या गावात मात्र वांटेड आहे रे. तिने काय मोर आता सांगायला नको. नाही ना, आता अरे लय सगळे कोण पाहून आलो रे. हा? सगळे कोण पाहून आलो. पर बंधारे विहिरी, ते आपल्या- याला विचार त्याला ते विचार. गावात नाही का ते इंडिया ते दोन दारुडे कोण रे? दारुडे ते काय माहिती? हा. पण त्यांची सांग काय जाईल? अरे तुला माहिती का, त्या दिवशी ठकीचं नावरान तेच केलं होतं. काय? ते लावून घेत होतं कुलूप. बरं तिने कुलूप उघडून मध्ये गोष्टी. अरे ठकीचं म्हणजे? अशी अवस्था केली ना हां, का परत सांगत व्यक्तीने. बरं केली तर केली, डोंगराला घेऊन गेली डायरेक्ट. ठकीला हा कोण? काय बरं आनंद आहे? हा. अरे तू ना, तू काय करतो, बायकोला कोंडून ठेवतो, कोंडून. हा. बायकोला मोकळं वातावरण. नाही रे बाबा,
मोकळ्यामुळे तर अशा गमती आता झाल्या. तू बायको मग कधी पाहिजे लग्नामध्ये हा ते मला फोटो काढायला टायमाला तू एक दिवस घरी आलता ना परत नंतर तो तो का मला दाखवली चहा केलता ना. हा पण चहा तो आणलाय म्हणून जाऊन मग मला नाही ओळखत रे नाही? कठीण झालं रे बाबा शिरपे अरे मला तेवढीच बायको होती रे. नाही बायको आता काय माणसं चालतं राहते का बरं कोणा गावचं रे हा? तुला रडायला लागलाय कोणा गावचं नाही बरोबर आहे बायको दुःख शेवट पावरे कुठले हे पावरे कुठले याय बाय आमची हा का हा आले ते वाईट झालं हो. हा? वाईट झालं पावरे काय सांगा तुम्हाला तिला पोर एकदाराची बोलताना दिसली मला मी पोर ऐकलं तसं तिचा पोर मी ताब्यात घेऊन टाकला. याय बा वखत वाऱ्याला नकोय वखत वाऱ्याला नकोय बरोबर हा? थोडी मोकळी काय लागत ती पण मात्र नाही नाही काय होतं आता यानं बायको जर मोकळं ठेवला तिनं तिला नाव सांगता आलं असतं का मला आमक्यानं धरलं का तामक्यानं ओढलं का यानं केलं का त्यानं केलं का यानं कडी उघडली पण तिला नाव कोणत्या गावात माहिती नाही ती घराच्या बाहेर येत नाही म्हणलं तिला नाव काय गावात कोण लोक मग आता गाडव ती का हा गाडव तुम्ही कावशी गाडी पाहुणे मगाशी चालू आम्ही यांच्याकडे आलो होतो असे गोरी गोरी आहे केस असे बॉब कटे थोडेसे असे असे नाही बा, बाय माणसं का पाहत नाही नाही ते पाहिजे रस्ते दिसले तुम्हाला पत तिची तुम्ही कोणत्या रस्त्याने आले आम्ही इकडून आलो या पांदी आलो पण आम्हाला काय दिसलं हा का नाही नाही ते पा ये बाय ना बाय माझ्या तोंडकत पाहते पाहती नाही पहिल्यापासून हा पहिल्यापासून मग त्याला बायका नाही का होते हे पण का वात्या? बायका पाहत होत्या आमची येईल रात्रीच्या पाहायचे लाईट गेलो पाहत होते त्यापर्यंत नाही अंधारातच अजिबात दिवसाच हा दुसरं आणि समोरून बाई आली ना तर आम्ही वाकड तोंड करतो हा. नकोच हा का बाबूराव 5 पोरं झाले 5 कोणला या बोला आजू बायको ते त्यांचं तोंड पडेल नाही मग झाले कुठं कोण रात्रीच्या अंधारात तुम्हाला ना म्हणजे काय काय लोकांचं लय अवघड आहे भाऊ. याच अवघड ऐकायला येतं तोंड नाही पाहिलं तरी पोरं होते पहा बरं आता तुम्ही. का रे ऐ, तू तुला गॅरंटी देत होता अरे मी म्हणायचो माय बायको तशी नाही पण तिच्या आईला तिने एक दिवस पोरं बोलल्यामुळे ना मा डोक्यात चाड बसली रे काय सांगतो याच्या अर्थ ना तूही बायको काहीतरी चालूच बाय नाही रे तू नीट त्याचा अभ्यास कर चांगला काय होतं आता रडून गागून काय होणार आहे? थोडं तुझ्याकडे काही चुका असतील बरोबर हो बाय काय चुका आहे पाहुणे तुम्ही काय बोलायचं राव तुम्ही काय परादरची गदर झाली तरी तुम्हाला आता काय 2 मिनिटं नाही तर याच्या जीवाचं काय झालं पहा ना मग आणि बायकोला सांभाळावं लागत बरं हा गाडा एवढा बायको सगळी घेऊन फिरायची हा लोक पाहतील त्याच्या बायकोला लोक पाहते म्हणून हाय हो ना बा बायको सारखी बायको एकही नाही गावामध्ये नाक करून आलेली मी नाक आता मग कोंडून काय ठेवली जेवढा बोलत होतो तू याला कोंडल्याला कारण असेल त्याच्या बायकोचं माहेर लफडा असेल हा, काय ते- मला एक तर फिरतीवर राहावं लागतं गावा गोवाला यायला त्याला आणि जर मला बस स्टँड जर पाहिले ना का बाबा आज कुठंतरी चाललाय बसनं का बा 4-5 जण बळ्यात लगेच आलेच नाही नाही तुला कोणतरी काहीतरी सांग त्याच्यामुळं मी ना भाऊ दरवाजा लावून काही कुलूप लावून घ्यायचो मी आणि घरातच ठेवायचो तिला म्हटलं, आता पाय लाव डोकं काय म्हणतोय तू पाय सांगायचे रुपये अरे सांग मी सांगेन तो थांब तू काय सांगेन पर या काठीव काय त्यांना कान धरून 5 उडबाच्या गाड्या बाई महापुढं आयला 5 काय बाबा आता ते 100 काय काढायचे तो रुपया रडू राहिलाय फक्त मला बाई बायको सांग कुठे बरं त्याला हसा येतं त्याला रड येतं मला हस येतं त्याचं कारण काय म्हणा, काय ते त्याच्या मागे काही कारण असं उठ बसा काढायला लावू. नको काय ते बायकोच्या रडून राहिलाय आता जिरली ना जिरवली रे हा? आता कस काय जिरली आता सगळं घेऊन येणं जाईल वाटलंच तर आता कस काय जिरली लय जिरली हसा सिरपतराव हसतोय म्हणजे काय माहिती का? लोकायला हसू होत रे हसू पाहिलं ना कसं आहे सिरपत लय डालाय आमच्या गावचे लोक लय डालाय गोडीवारी दात काढी यानं डाव केला काय मा जीव चालला रे याला हसू झालंय असं आहे काय तो डाव केला काय नको नाही काय नाही आपलं मग काय तू हसतो कसं काय कोण मग आता काय तो रडतोय आणि तू हसतोय कोणी म्हणजे हसावं कोणी रडावं नाही नाही बरं तू मी आता तो रडला मी रडलो मग तू आणखी गळ काढ काढ रडा त्याच्या करता ना मी त्याला धीर देतो धीर काय म्हणायचं माझ्या जीवाचं मला काय करायला मी काही जगत नाही आता बरं मी काय म्हणतो तू कान धरून खाली बस वर उठ फक्त का हा त्याला उठ बसा काय लावलंय त्या घरी. बस खाली उठ वर बस 2 झाले नाही जात आता काय सांग ना हा मग आता इकडून पुढं बायकोची पण लावशील का हा बायकोची पण लावशील का नाही लावणार हा लावशील का पण हा बायको आहे एक ठिकाणी कुठे ए म्हणजे शिरपत तो काय डाव केला होता कोण आहे सांग ना सांग ना हा? सांग ना तुला पार्टी देईल पार्टी देईल सांग ना. आपल्या घरात काय
तो घरात मग तो नेली काय हा हा का बरं नेले अवसा माझी बहीण म्हणून तुझी बहीण म्हणून नाही त्याचा डाव होता तुला का मेटकोर होता ना तो याला तुला याला तुम्ही जिरवायची जिरवायची होती. हा का असं. हायला काय ना अरे मग सांगायचं ना तू असा घेऊन गेला असता तरी काय म्हटलं असतं काय तू नाही पण तू कमेंट किती तुला हा हा लगमेंट तू सांगत होता ना लगमेंट याला मग तुला साडी बिडी घेतली का हा मग हा पुरणपोळी जेवण हा, नाही, जेवण तिला म्हणू तू आता स्वयंपाक करून काय हा का बरं चल मान घे पोच करून दे देऊन पोच करू वय, वय, ते- 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 अरे मला तिचं तोंड पाणी आता उठ झोपचार रे झोप चाल, चल आम्ही इथं बसलो. हा बस बस चल बा आता कुठं गेला कुठं नाही यानं कुठं ठेवेल काय आणलं गेलं काय आणायला गेलाय तो बस बस पण आता त्याची सांग कुठं जात्या त्याने नेमकं कुठं ठेवली कुठे नाही हा हा. हा तुला का मेटकोर तुला बी नाही अहो बरं आहे. तू कुठं होती तू कुठं होती इकडे ये. हा? मी बरी आहे माझं जाऊ देत तुम्हाला कुठे शिवलंय ना कोणला ते शिवलं का बरोबर काय मला काय शिवले अहो हे बोलले की तुम्ही कुठं काय, अगं मी क्लिअर आहे ये बाय clear आहे? मला काहीच नाही झालं चांगला बोलत होता. कुठं काय झालंय पाय वर गेलं होतं बोलले हे तुमचा- कोणाचा? तुमचा मावाला? accident झाला म्हणून सांगत होते कोणा सांगितलं तुला यांनी या भाऊजींनी सांगितलं काय रे काय झालं तुम्हाला ऍक्सिडेंट तो वर पाय तुझ्या का नाही खेळत होता का आता तंगडे वर चालते का असे मग मग ऍक्सिडेंट झाला का त्याला म्हणलो तिथे तंगडे वर गेलं तंगडे वरच आणि शिवत होते म्हणे डॉक्टर तुम्हाला असं हे सांगत होते आला बाहेर अगं चमच्याभर रक्तानं अजून बाहेर निघालं नाही काय हो? तुम्हाला हा? खोटं सांगितलं का माझ्या नवऱ्याबद्दल नाही, तर- तुम्हाला जरा तरी लाज वाटायला पाहिजे होते की माझा जीव किती कासावीस झाला म्हणजे याने तुला कुठं नेलं मग आणि मला नेलं होतं आणि कुठं? room मध्ये बंद करून ठेवलं याच्या रूम मध्ये हो. तसं काही केलं नाही यानं नाही हो, तसं पाहू. काहीच केलं नाही पाहू माग फिर अहो मी व्यवस्थित थांब थांब माल पाहू दे अहो मी व्यवस्थित बाबा आहे तसं नाही काय ते पाय काय म्हणते ती बी रडू राहिली विचार तिला काय मी मला अंगो किती आठवण येत अंगो इकडे रडू नको इकडे रडू नको इकडे नाच्या लोकांचे तुला किती वगैरे सांगितलं पाहिलं ना कसे आपल्या गावचे लोक एवढं पुढे ना बायकोला जी मोकळे दे पण याला काय माहिती तू घरात कोटेल होती तू गागत होती का अहो लाईट गेली होती खूप गरम होत होतं आणि त्याच्यानंतर ते उंदरांचा पण आवाज येत होता म्हणून मी उडत होते कोणतरी दरवाजा उडत यांनी उघडला आणि मला सोन्यासारखा खोटं बोलून घेऊन गेले हा. असं केलं अरे माय बायको ना आम्ही दिंडीत काढून दिली दिंडीत पाहून दिले जगदुन्या आणि कवर बायकोला म्हणजे कोंडून ठेवायची वस्तू काय ती कोंबडी आहे काय बरं चल आता घरी चल आता तुला कोणणार नाही फक्त व्यवस्थित राह आता हा हा फोन कोणाच बोलू नको हा हा चल चल घरी चल सोन्यासारख्या नवरा बायकोचा जोडा काय खरं नाही शिरपतराव नाही काय नाही केलं ती येतो ही तिची ना एवढी सुंदर जोडी ही लक्ष्मी नारायणाचा जोडा मला तिची जिरवायची होती अरे पण चांगली जिरवली नाही नाही लय बायकोची नाही म्हणत दाखायचा म्हणजे त्याला त्याच्या डोक्यात काय माहिती का माझी बायको म्हणजे माझ्या ताब्यात होय ना अख्या गावापुढं वाकत नव्हता पण मापाची कांदा वाकायची काढा लावल्या शिरपत आयला भांडी बाडली त्याची ताकद नाही बघ पण आता हा आता हा, त्याची ताकद नाही परत तो करूच शकणार नाही आता नाव काय हा, शिरपतराव खातो वडा पाहून कांद्याला वाढले बाबा आता बरोबर आहे. हा? बरं येऊ का ये बा बस हा. मटण आणतो हा तर चांगला आण बरं का हा म्हणलं बोकड आणतो बोकडाचं म्हटलं ना आता कधी पाहुणे येते संध्याकाळी नाही चांगली पार्टी पाहुणे येते नाही हा हा येतो हा 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 किती कोणती लाली का डवळी लाली का डवळी हा तेच म्हणजे कसं मी डवळी आणली का आम्हा का ते बदलून नाही किती परत नाही ती एकच आण. बरं बरं आणतो लवकर यावं का लगेच लगेच लगेच